प्रशासनाचा गलथान कारभार, अस्वस्थ वडील आणि श्रीश बेपत्ता हीच धायरी परिसरातली घडलेली एक घटना। 6 एप्रिलला श्रीश जो 7वीमध्ये आहे घरातून दुपारी जेवण करून बाहेर पडतो आणि त्यांच्या घरातील बंगलेली जी काही मूर्ती आहे ती विसर्जन करण्यासाठी मित्रांसोबत कॅनल परिसरामध्ये येतो। CCTVमध्ये येताना हे 3 जण दिसत आहेत, मात्र जाताना 2 जणच, त्यातील श्रीश याच पाण्यामध्ये उतरला आणि मूर्ती विसर्जन करताना तिथे असलेल्या वायरला लावून तो पाण्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो परत आलाच नाही। 2 मित्र त्याच्या घरी गेले आणि ही घटना सांगितली, मात्र दोघांच्याही बोलण्यामध्ये विसंगती होती। त्याच्यामुळे वडील हतबल झाले। त्यांनी श्रीशला शोधण्यासाठी डाव केला। 6 तारखेला माझा मुलगा खाली खेळायला जातो म्हणून सांगून गेला 2 ते 3च्या दरम्यान, आणि घरी आई आणि माझी भाची होती। त्याच्यानंतर तो संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत आला नाही। मग आम्ही शोधाशोध चालू केली त्याची, की कुठे आहे कुठे नाही। तर भरपूर ठिकाणी तपास घेतला, म्हणजे तिथं जवळपास मित्रांकडं त्याचे मित्र पण ज्यावेळेस त्याच्या विचारायला आले त्याला की श्रीश कुठे, तेव्हा मग आम्ही काळजीत पडलो की ह्यांच्यासोबतच असतं। मग तेच विचारायला आलेत म्हटलं, तर मग आम्हाला जरा थोडंसं उचल खाल्ली मला। मग आम्ही शोधाशोध केली बाहेर मित्रांकडं, तर असं कळलं की तो 2 एक सम्राट आणि एक यश, त्या 2 मुलांसोबत बघितला गेला। तर आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्यांनी जरा उडवडीची उत्तरं दिली की इकडे नाही, आमच्याकडे आलाच नाही, आला तर सोसायटीपर्यंत आला किंवा काय। मग ते जिकडे गेला तिकडे त्याप्रमाणे आम्ही तपास करत गेलो, पण तिकडे काय दिसून नाही आला मुलगा आम्हाला। तर मग आम्ही आणखीन चौकशी केली मित्रांकडे, त्यावेळेस कळलं की ते लोक कॅनलला आले होते म्हणून। कॅनलला आले होते एवढं कळल्यानंतर मग आम्ही त्यांना पोलीस चौकीला घेऊन गेलो। पोलीस चौकीला पण त्यांनी उडवडीची उत्तरं दिली, व्यवस्थित माहिती नाही दिली। मग नंतर पोलिसांनी त्यांना इकडं आणलं जरा व्यवस्थित गोडीमध्ये बोलून, आणि त्याच्यानंतर मग इकडून त्यांना पोलिसांना काय माहिती दिली की दाखवलं कॅनलमध्ये इथं पोहत होतं वगैरे, असं त्यांनी माहिती सांगितली या कॅनलजवळ। पुढं काय झालं, पोलिसांनी मग त्यांची जबानी लिहून घेतली आणि त्यांना सोडून दिलं मग। आणि आता ते एक ग्रह झाला आहे की तो कॅनलमध्येच गेला आहे, ह्या हिशोबाने तपास चालू आहे आता पोलिसांचं। पण आता आज 11-12वा दिवस आहे, पण अद्याप तरी काय तपास अजून लागलेला नाही त्याचा। आणि आम्हाला वाटतं की तो पाण्यामध्ये नसावा, इथेच त्याचा काय माझे घातपात झालेला असावा किंवा काय, तर त्याचा अधिक तपास व्हावा। माझा भाचा आहे जो माझ्याकडे राहिला होता, माझ्याकडे म्हणजे शाळेत वगैरे जात होता। त्या दिवशी शाळेतून आल्यानंतर माझ्या मुलीसोबत जेवण केलं त्याने। जेवण केल्यानंतर बाहेर खेळायला म्हणून गेला, पण आम्हाला काही कल्पनाच नव्हती की तो मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी गेला असेल। पण कदाचित आता आज दिवस 12 झालेले आहेत त्याला जाऊन घरातून, अद्यापही तो अजून घरात आलेला नाही आहे। याचा अर्थ की तो पाण्यामध्ये नाही आहे। जर पाण्यामध्ये असता तर तो कधीच वरती आला असता, कारण आम्ही आत्तापर्यंत जेवढा शोध घेतला आहे त्या शोधनुसार आत्तापर्यंत 4 बॉड्या सापडलेल्या आहेत कॅनलमध्ये, आणि अजूनही आमचा मुलगा सापडत नाही आहे। माहीत नाही की पोलीस खातं काय काम करतं आहे आणि काय नाही। आमची विनंती होती त्यांना की त्यांनी कॅनलचं पाणी कमी करावं किंवा काही तासासाठी बंद करावं, पण काही करण्यात येत नाही आहे। शोध काय प्रकारे चाललेला काही समजत नाही आहे। आम्ही आमच्या स्वखर्चाने ड्रोन लावले होते, जे क्रेन लावले होते, त्यानुसार आम्ही शोध घेतलेला आहे। ड्रोनने आम्ही जी ह्युमन बॉडी डिटेक्ट होते जिथे की असा सेन्सर असलेला कॅमेरा आम्ही यूज करून शोध घेतलेला आहे, त्याच्यामध्येही आम्हाला काही मिळालेलं नाही आहे। ड्रोन लावले, क्रेन लावले, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे, प्रशासनामधील अधिकाऱ्यांकडे ऑफिसेसमध्ये फेऱ्या मारल्या। जलसंधारण विभाग या पाण्याचा विसर्ग कमी करत नाही आहे, त्याच्यामुळे अग्निशामक दलाला याच्यामध्ये बचाव कार्य करता येत नाही आहे। पोलीस यंत्रणा देखील जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल याच भूमिकेमध्ये पाहायला मिळते। घटना घडली 6 एप्रिलला, आज 17 एप्रिल आहे। जवळपास इतके दिवस उलटून गेले तरी श्रीश बेपत्ता आहे। आज खरं तर पोलिसांनी त्याच्यावरती जे आहे FIR जो आहे तो गुन्हा अपहरणाचा नोंदवलेला आहे। श्रीश गेला कुठे, तो आज बेपत्ता आहे। खरं तर तो श्रीश त्याच्या घरी आत्या आणि वडिलांसोबत राहत होता। वडील आणि त्यांच्या म्हणजे श्रीच्या आईचं काही पटत नव्हतं, त्यामुळे ते वेगळे राहत होते, आणि आत्याकडे असणारा श्रीश हा आता आज सापडत नाही। आणि वडील त्याला शोधण्यासाठी संपूर्ण या परिसरामध्ये, कॅनल रोडच्या परिसरामध्ये त्याला शोधत आहेत, कारण घरातून गेलेला श्रीश हा अद्याप परत नाही आहे। त्याचं काही बरं वाईट झालं का, कुणी अपहरण केलं
नक्की तो पाण्यामध्ये बुडून त्याचा दुर्दैवी अंत झाला हे देखील अद्याप स्पष्टपणे सांगता येत नाही आहे. कारण असं की मागे काही या कॅनॉलमध्येच श्रीसची घटना घडल्यानंतर 3-4 जे आहेत मृतदेह ते देखील बाहेर काढण्यात आले. मात्र श्रीस हा बेपत्ता असल्यामुळे तो वाचतोय की काय अशी वडिलांनी इच्छा केलेली आहे. त्यांनी दोन्ही प्रकारे त्यांचं मन जे आहे ते घट्ट केलेलं आहे आणि श्रीसला शोधण्यासाठी ते आता संपूर्ण या परिसरामध्ये फिरताना पाहायला मिळतात.